जयनाथ महाराज की जय. 14 तारखेला आहे ना. आणि हे बघा, हे आहे मंदिर. ओम नंदी महादेवाय नमः. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता नाक्यावरून घरून नाक्यावरती निघालेलो आहे आपण. आणि आपल्याला नाक्यावर यायच्या अगोदरच आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते वीरेन भाई आहे ना, त्यांचं भाडं आहे. तर त्यांच्या सेंटरिंग प्लेट आहे ना, आपल्याला दामोदरनगरवरून इथं ब्रह्मगिरी चौकामध्ये आणून द्यायच्या त्या. तर बघा, त्याच्यासाठी आपण चाललोय आता वीरेन भाईच्या माणसांना घ्यायला ब्रह्मगिरी चौकामध्ये. ब्रह्मगिरी महादेव मंदिर चौक. बघा, आता हे आलंय विजयनगर. वीरेन भाईचं बरेच दिवसांनी आपल्याला भाडं लागतंय. तर बघा, हा विजयनगरचा परिसर आहे. आता आता आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आता. तर मित्रांनो, आता आपण ह्या ब्रह्मगिरी चौक आहे ना, ब्रह्मगिरी महादेव चौक. तर ते वीरेन भाईच्या माणसांना घेण्यासाठी आलेलो आहे. बघा, येतीलच ते माणसं आता. बघा, माणसं आले, ते मागं बसले बघा. आणि वीरेन भाई पण येऊन राहिले. हो, हा बघा दामोदर चौक. मित्रांनो, बघा, आपण इथं आहे ना मुंडे आणि प्लेट घेण्यासाठी इथं आलेलो आहे. बघा, हे वीरेन भाईचे. बघा, इथं गाडी लावलेली आहे आपली. आता गाडी लोड होऊन जाईल गाडी आता थोड्या वेळाने. तोपर्यंत बघा, हा परिसर किती छान आहे. बघा, इथला संपूर्ण दाट झाडी बघा. सगळे सुस्ती जाते लवकर. हे बघा, सुस्ती निकल रहे देखो उधर. या प्लेटा घ्यायच्या बघा आपल्याला. या प्लेटा घेऊन ये ना, काही प्लेटा घ्यायच्या आहे आणि काही तिकडचे ते मुंडे आहे ना, ते घ्यायचे. दोन लेबर पण घेऊन आलेले लोडिंग करण्यासाठी. आणि लेबर लोक सगळे काय थंडीमुळे सुस्त झालेले राहतात. सुस्ती जात नाही लवकर, त्यामुळे आळस देत राहतात. आता करतील कामाला सुरुवात. प्लेटा टाकायला सुरुवात केली. सेंटरिंग प्लेटा. बांधकामासाठी ना मित्रांनो, प्लेट, मुंडे याची फार गरज पडते. स्लॅब टाकण्यासाठी, जास्त करून स्लॅब टाकण्यासाठी ना मुंडे आणि प्लेटची गरज पडते. आणि आता तो स्लॅबच टाकायचा आहे. तर स्लॅब टाकण्यासाठीच आता मुंडे आणि प्लेट घेऊन राहिलेले आहेत. तेव्हा आता आपली गाडी लोड झालेली आहे मुंडे आणि प्लेटने. बघा, हे मुंडे आहे आणि हे प्लेट आहे. चलो, हो गया.
मित्रांनो बघा दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला बघा. जय नितीनाथ महाराज की जय. चौदा तारखेला आहे ना संक्रांतीच्या दिवशीच यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची, त्यामुळे ही दिंडी चालली बघा. त्र्यंबकेश्वरची यात्रा 14 तारखेला आहे संक्रांतीच्या दिवशी, त्यामुळे जिकडं तिकडं दिंड्या चालू आहे. हे उंच उंच बिल्डिंगचं काम चालू आहे बघा, रुंगठावाल्याचं. हे मालपाणी बिल्डिंग आहे. मालपाणी जबरदस्त आणि भव्य एकदम मालपाणीचं बिल्डिंग आहे. मित्रांनो हा आहे ब्रह्मगिरी महादेव मंदिर चौक, आणि हे बघा हे आहे मंदिर. ओम नमः शिवाय. 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 मित्रांनो सकाळी सकाळी मस्त दर्शन झालं बघा, भारी वाटलं एकदम. तेव्हा आता हे उतरत आहे बघा. गाडी आता खाली होती बघा आपली. गाडी खाली होऊन जाईल आता जाऊया आपल्या नाक्यावर. ओके चलो ओके हो गया खाली. तर मित्रांनो आपलं दुपारी जेवण झाल्यानंतर आपल्याला आता लागलेलं आहे एक घर सांभाळाचं भाडं. या कालिका चौकातून पंडित नगरला न्यायचं. हे बघा आता आपण निघालेलो आहे तिकडे जाण्यासाठी. तर बघा आपण आता घर सामान लोडिंग करण्यासाठी आलो बघा. आणि मित्रांनो बघा इथला परिसर.
तर आता गाडी लोडिंग झालेली आहे, तर आता आपण निघूया पंडित नगरला. तेव्हा इथं आता सामान उतरवण्यासाठी झालं बघा आपण. वरती घेऊन द्या थोड्या. खालते कोण खाली येतो काकांना ते पैसे जाऊ दे काकांना. चला गाडी खाली झाली आता आपली, चलो. तर मित्रांनो आता आपण ते घर सामानाचं भाडं खाली करून आपण नाक्यावरती आलेलो आहे. हा आपला नाका. आणि आता जवळजवळ 4:15 वाजलेले. तर बघूया अजून आपल्याला एखादं भाडं मिळतं का ते, तोपर्यंत ओके. तर मित्रांनो टाइमपास म्हणून आपण बघा आता आपण आहे ना आणलेलं आहे बघा बालाजीचं क्रंची टोमॅटो ट्विस्ट. हे बघा मित्रांनो, हे ते टोमॅटो वेपर्स खाल्ल्यानंतर आता हे चॉकलेट गोळी. एकदम छान चॉकलेट गोळी, एकदम भारी वाटतं खायला. चॉकलेट खाल्ल्या म्हणजे असं कॉफीचं चॉकलेट खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणजे जर ही गोळी खाल्ली ना मित्रांनो तर आपण कॉफी पिलो असा आनंद मिळतो. इतकं मस्त चॉकलेट आहे. तर मित्रांनो आपण ते घर सामान चं भाडं मारून आहे ना आपण नाक्यावर आलो. आणि त्याच्यानंतर मग आराम केला. तर आता मित्रांनो घरी जायची वेळ झालेली, जवळजवळ 6:15 झालेले. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.